या इमारतीच्या वरच्या मजल्यावरती कोमकर कुटुंबीय वास्तव्याला आहे। शुक्रवारी रात्री 7:45 वाजता क्लासवरून परतल्यानंतर आयुष उर्फ गोविंदा कोमकर हा या इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या या पार्किंगमध्ये त्याची गाडी पार्क करण्यासाठी म्हणून पोहोचला। मात्र या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावरती पिस्तुलातून गोळीबार केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। मागील 5 दशकांच्या रक्तरंजित इतिहासामध्ये आंदेकर कोमकर कुटुंबातील बळी पडलेला हा आयुष उर्फ गोविंदा तिसऱ्या पिढीतील सदस्य। या निमित्ताने या आंदेकर कोमकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा एकदा समोर आलाय। या इतिहासाची सुरुवात होते 70च्या दशकामध्ये। पुण्याच्या पूर्व भागामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये अनेक श्रमकरी समाज पूर्व परंपरा पार राहत आलेत। त्यापैकीच एक आहे काची कापडी समाज। लोकांकडून त्यांचे जुने कपडे घ्यायचे आणि त्या बदल्यात त्यांना भांडी विकायची हा या काची कापडी समाजाचा व्यवसाय। याच समाजातील आहेत हे आंदेकर आणि कोमकर कुटुंबीय। 70च्या दशकात या परंपरागत व्यवसायाबरोबरच आंदेकर कुटुंबातील बाळकृष्ण आंदेकर याच्या गुन्हेगारीची सुरुवात होते आणि या बाळकृष्ण आंदेकरला साथ लाभते ती त्याचा सख्खा भाऊ असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याची। 70च्या दशकात पुण्यातील नाना पेठेमध्ये या आंदेकर टोळीचं वर्चस्व निर्माण होतं आणि या आंदेकर टोळीचाच एक भाग असतो प्रमोद माळवतकर। मात्र पुढे प्रमोद माळवतकर आणि आंदेकर टोळीचा प्रमुख असलेल्या बाळकृष्ण आंदेकर यांच्यामध्ये बिनसतं आणि त्यातून प्रमोद माळवतकरच्या वडिलांची 1978 साली बाळकृष्ण आंदेकरकडून हत्या होते। त्यानंतर 1984 साली प्रमोद माळवतकर बाळकृष्ण आंदेकरची पुणे जिल्हा न्यायालयाच्या समोर हत्या करून आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतो। त्यानंतर पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात होते आणि या टोळी युद्धातून पुढे 6 हत्या घडतात। बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या आंदेकर टोळीची सूत्रे येतात बाळकृष्ण आंदेकरचा लहान भाऊ असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरकडे, जी आज तागायत बंडू आंदेकर उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्याच हाती आहेत। पुढे प्रमोद माळवतकरची 1997 साली पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये हत्या होते आणि माळवतकर टोळी नामशेष होते। त्यानंतर हे आंदेकर टोळीतले सदस्य राजकारणामध्ये प्रवेश करतात आणि 1997 साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या आंदेकर कुटुंबातील 4 नगरसेवक निवडून येतात। त्यावेळी पुण्याचे कारभारी असलेल्या सुरेश कलमाडींकडून या आंदेकर टोळीच्या मसल आणि मनी पॉवरचा उपयोग राजकारणासाठी करण्याचा निर्णय होतो आणि त्यातून या आंदेकर टोळीचं गुन्हेगारी विश्वाबरोबरच राजकारणात देखील वर्चस्व निर्माण होतं आणि त्यातूनच या कुटुंबातील वत्सला आंदेकर या सुरेश कलमाडींच्या पाठिंब्याने पुण्याच्या महापौर बनतात आणि तेव्हापासून सुरू झालेला या आंदेकर कुटुंबाचा राजकीय प्रवास आज तागायत कायम आहे। या आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य महापालिकेच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा या आंदेकर कुटुंबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2017 साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, जो या आंदेकर टोळीचा प्रमुख आहे, त्याचा मुलगा वनराज आंदेकर आणि आंदेकर टोळीतील आणखी एक सदस्य नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले। मात्र राजकारणात जरी प्रवेश केला असला तरी गुन्हेगारी विश्वामध्ये या आंदेकर टोळीचं वर्चस्व कायम होतं। मात्र घडलं असं की प्रतिस्पर्धी टोळ्या संपल्यानंतर या आंदेकर टोळीच्या पोटातूनच एका नव्या टोळीचा जन्म झाला आणि ही टोळी होती कोमकर। तर हे कोमकर हे आंदेकरांचे नातेवाईक। टोळी प्रमुख असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू कोमकरला 2 मुलं, एक वनराज आंदेकर, दुसरा कृष्णकांत आंदेकर, तर 3 मुली संजीवनी, वृंदावनी आणि कल्याणी। यातील संजीवनी आणि कल्याणी
या 2 सख्या बहिणींची लग्न अनुक्रमे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासोबत झालीत. म्हणजे 2 सख्या बहिणी 2 सख्या जावा देखील आहेत. मात्र पुढे मालमत्तेवरून सख्या भाऊ आणि सख्या बहिणींमध्ये वादाला सुरुवात झाली. टोळी प्रमुख असलेल्या वडील सूर्यकांत अंदेकरनी मुलांची बाजू घेतली आणि त्यातून हा वाद वाढत गेला आणि 2 वर्षांपूर्वी, बरोबर 2 वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2023 साली या कोमकरांच्या गटामध्ये असलेल्या निखिल आखाडेवरती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये निखिल आखाडे गंभीर जखमी झाला, मात्र त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी या प्रकरणी या अंदेकर टोळीचा प्रमुख असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकरवरती गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली, त्याच्यावरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई देखील केली. मात्र आपल्या राजकीय पाठबळाचा उपयोग करून या सूर्यकांत उर्फ बंडू कोमकर यांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडून वेळीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार नाही याची तजवीज केली आणि त्यामुळं सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर याची जामिनावरती सुटका झाली. या सगळ्या प्रकरणाचा त्यावेळी तपास करणारे तपास अधिकारी असलेल्या धुमाळ यांच्यावरती मोठा दबाव आणला गेला अशी त्यावेळी चर्चा होती आणि या दबावातूनच पोलीस अधिकारी असलेल्या धुमाळ यांनी चक्क आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाही. ही सगळी घटना आहे 2023ची. तर 2023मध्ये निखिल आखाडेवरती हल्ला झाला, त्यामध्ये सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर याला अटक देखील झाली. मात्र त्यानंतर वेळीच दोषारोपपत्र दाखल न झाल्यामुळे तो तुरुंगाच्या बाहेर आला आणि त्यानंतर या निखिल आखाडेच्या वरती झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न या कोमकर गटाकडून किंवा पुढे ज्या गटाचं रूपांतर एका टोळीमध्ये झालं होतं त्या टोळीकडून केला जाऊ लागला आणि त्यांना साथ लाभली ती सोमनाथ गायकवाड याची. आणि जे तत्कालीन निमित्त ठरलं ते संजीवनी कोमकर हिच्या मालकीचं एक दुकान आणि या दुकानावरती माजी नगरसेवक असलेला तिचा सक्का भाऊ वनराज अंदेकर याने पुणे महापालिकेतर्फे केलेली कारवाई. यातून हा वाद पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या समोरच संजीवनी कोमकरनी तिचा सक्का भाऊ वनराज अंदेकरला धमकी दिली, तुला संपवण्याची, तुला मी ठोकते अशा भाषेमध्ये दिलेली ही धमकी होती. आणि या धमकीनंतर मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024ला वनराज अंदेकरची गोळ्या झाडून आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या करण्यात आली. पुण्यातील टोळी युद्धाचं हिंस्र स्वरूप त्यानिमित्ताने समोर आलं. पोलिसांनी वनराज अंदेकरच्या हत्येप्रकरणी वनराज अंदेकरच्या 2 सख्या बहिणी संजीवनी कल्याणी आणि संजीवनी आणि कल्याणी यांचे नवरे जयंत आणि गणेश कोमकर यांना अटक केली आणि या सगळ्या हत्येचा सूत्रधार असलेला सोमनाथ गायकवाड हा देखील गजाआड गेला. या सगळ्यांवरती पोलिसांनी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे अर्थातच या अंदेकर टोळीचं समाधान होणार नव्हतं. या अंदेकर टोळीकडून वनराज अंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याचा सातत्याने प्रयत्न होत होता. बरोबर 1 वर्षानंतर या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न या अंदेकर टोळीकडून सुरू झाला. वनराज अंदेकरचा सक्का भाऊ असलेल्या कृष्णकांत अंदेकर यांनी यासाठी कट रचला आणि सोमनाथ गायकवाडचं कुटुंब पुण्यातील ज्या कात्रज भागामध्ये राहतं तिथे त्या कुटुंबावरती हल्ला करण्यासाठी रेकी करण्यात आली. त्यासाठी दत्तात्रय काळे नावाच्या या अंदेकर टोळीतील एका व्यक्तीला कात्रज भागामध्ये एक खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलं आणि तिथे राहून या दत्तात्रय काळेंनी या सोमनाथ गायकवाड आणि इतर सदस्यांच्या कुटुंबाच्या घरांची रेकी केली. मात्र पेट्रोलिंग दरम्यान रविवारी मध्यरात्री म्हणजे मागील रविवारी मध्यरात्री हा दत्तात्रय काळे पकडला गेला आणि पोलिसांनी एक हल्ल्याचा कट उघडकीस आणला असं म्हटलं गेलं. आणि या प्रकरणात दत्तात्रय काळेसह हा जो
वनराज आंदेकरचा भाऊ आहे कृष्णकांत आंदेकर, याच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला आणि एक हत्या टळली असं बोललं गेलं. मात्र तसं घडणार नव्हतं, कारण जरी या कृष्णकांत आंदेकरवरती कारवाई झाली असली तरी त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये 19 वर्षांच्या गोविंदा कोमकरची हत्या केली, ज्यातून पुन्हा एकदा या आंदेकर कोमकर टोळीच्या रक्तरंजित इतिहासाचा हिंस्र चेहरा समोर आलाय. पोलीस या सगळ्या हत्ये प्रकरणामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक देखील केली जाईल. मात्र प्रश्न आहे तो म्हणजे हे टोळी युद्ध थांबेल का? कारण पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या हत्येमुळं पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीवरती तर तणावाचं सावट निर्माण झालं आहेच, मात्र पुण्याच्या टोळी युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडाल्यामुळं पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालाय. खरं तर गुन्हेगाराचा आणि गुन्हेगारीचा शेवट देखील गुन्ह्यानेच होत असतो. मात्र या ठिकाणी या आंदेकर आणि कोमकर टोळीतील रक्तरंजित इतिहासामुळं एका गुन्ह्यातून दुसऱ्या नव्या गुन्ह्याचा जन्म होतो आहे आणि अर्थातच हे सगळं घडतंय ते राजकीय पाठबळ असल्यामुळे. कोणतीही टोळी 5 दशकं राजकीय पाठबळ असल्याशिवाय कार्यरत राहू शकत नाही. पुण्यासारख्या शहरात इतक्या मध्यवर्ती ठिकाणी अशी हत्याकांड जर होत असतील तर पुण्याच्या कारभाऱ्यांनी आपण नक्की कोणाला पाठीशी घालतो आहोत याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.